मागील 1.5 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध जंगल आणि मानवी वस्तीत सुमारे 15 बिबट्यांचा मृत्यू झालाय। वन विभागाच्या सर्वेनुसार जिल्हाभरात सुमारे 110 बिबटे विविध जंगलांमध्ये वावरत असतात असं सांगण्यात आलं। दररोज खुलेआमपणे करण्यात येणारी लाकूडतोड त्यामुळे अनेक जंगले हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने बिबटे मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीत येऊ लागलेत। त्याचप्रमाणे काही शेतकरी आणि बागायतदार इतर जनावरांसाठी फासकी लावतात आणि त्यामध्ये बिबटे अडकून मृत होण्याचे प्रमाण जिल्हाभरात वाढलंय। अनेक बिबट्यांना वन विभागाने जीवदान देण्याचे प्रयत्न केले असले तरी मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घडतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर, देवरुख, राजापूर या सह्याद्रीच्या पायथ्यालगत असलेल्या गावांमध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक असल्याचं वन विभागातर्फे सांगण्यात आलं। शासनाने जर का वेळीच याची खबरदारी घेतली नाही तर भविष्यात जिल्ह्याभरातील सर्व बिबटे नामशेष होतील अशी भीती नागरिकांत व्यक्त होत आहे। 1 मे या कामगार दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी इथल्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक प्रगतीत वाढ होऊ दे अशी प्रार्थना अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली। या प्रसंगी बँकेचे संचालक नाना मयेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश दिवाकर, विलास सावंत, शाखाधिकारी श्रीयुत भावे यांच्यासह बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।